चांदूर रेल्वे, शुक्रवार, ऑक्टोबर 24 रोजी संध्याकाळी अचानक हवामानात बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या हजारो क्विंटल सोयाबीन पावसात भिजले. चांदूर रेल्वेमध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजारात गोंधळ उडाला. शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन विक्रीकरिता बाजार समितीच्या आवारात उघड्यावर होऊन आल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. पाऊस सुरू होताच शेतकरी व मजूर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सोयाबीन ताडपत्रीने झाकण्यासाठी धावपळ करताना दिसले, परंतु तोपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आधीच भिजले होते. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की व्यापाऱ्यांनी बाजार परिसरात उपलब्ध असलेल्या शेडवर कब्जा केला आहे, ज्यामुळे विक्रीकरिता आणलेले सोयाबीन लिलावाकरिता उघड्यावर टाकावे लागले. संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.